जे आता दूध आपण आटवत ठेवलेलं आहे त्यापासून तुम्ही खवा त्यापासूनच तयार होतो ना, का परत वेगळं काही? नाही, मग ते बासुंदीचं साधारण 1 तासाने सुद्धा ते दूध बासुंदी होते. आपण जर पुढं ते मशीन चालू ठेवलं आणि ती प्रक्रिया पुढं कंटिन्यू केली तर साधारण 1.5-1 तासाने त्याचा खवा बनला जातो. जे त्या खव्यापासून म्हणजे आता तो खवा बनला की त्या खव्यापासून जे पेढे तयार होते ते कंदी पेढे आहेत. आणि मग मलाई पेढे किंवा केशरी पेढे जे तुम्ही म्हणता कंदी पेढे आहेत आणि त्या कंदी पेढ्यामध्ये ज्यावेळेस आम्ही तयार करतो त्याच्यात केशर टाकले की ते केशर पेढे. मग आता त्याच्यात काय केले, कंदी पेढ्याचा साईज छोटा आणि केशरचा मोठा साईज केलेला. साधारणतः असा गोल आणि असा छान असा असतो ना. आणि मग आम्हाला कंदी पेढे पण तुम्ही शिकवताय ना. मग आपण कंदी पेढे पण बघूया कसे होत आहेत ते. तर खवा आपल्याकडे आता त्या आटीव दुधाचा तयार झालेला असेल ना, मग पेढे पण बघूया कसे कसे करतात तेही सांगा आम्हाला. आता जो हा खवा घेतलेला आहे आपण साधारण ह्याच मशीन मध्ये 8 किलो आपण खवा टाकतो आणि साधारण त्याच्यामध्ये साखर टाकतो. तर मग तो खवा आणि साखर एका वेळेस आपण मिक्स करतो. खवा टाकल्यानंतर थोडा 15-20 मिनिटांनी थोडासा तो आपल्याला समजलं की हा आता टेम्परेचरला आलं की मग साखर टाकली जाते त्याच्यामध्ये. आणि साखर टाकल्यानंतर मग साधारण 1-अर्धा तासाने ते पेढे बनतात ते. अच्छा, पण मग परत घोळवत ठेवायला लागत नाही साखर घातल्यावर? नाही, का त्याच टेम्परेचरमध्ये साखर विरघळली जाते त्याला. पण मग ते म्हणजे जेव्हा आपण आता हा 1.5 तास खवा करतो तर तेव्हा तो बऱ्यापैकी घट्ट असेल ना? नाही, खवा आता तो तयार झाला. आपला खवा तयार झाल्यानंतर 1.5 तासाची आपली साखर घातल्यावर परत पातळ होत नाही ते? तो थोडा पातळ होतो ना, मग तो परत भाजला जातो. म्हणजे आपण जे मगाशी मला विचारलं की मलाई पेढे आणि कंदी पेढ्यात काय फरक आहे, तर मग हे जे खव्यापासून जे बनवलं जातात म्हणजे त्याची डबल भाजणी तयार होते म्हणजे ते कंदी पेढे म्हणजे ते टिकाऊ असतात, जास्ती टिकतात. कारण ते डबल भाजले जातात. आपण काय करतो, खवा तयार करतो, तयार झाल्यानंतर परत साखर टाकतो म्हणजे ते डबल भाजले जातात त्याच्यामध्ये. आणि मलाई पेढा कसा असतो की ज्यावेळेस आपण खाव्याची प्रक्रिया चालू होते म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं बासुंदी झाल्यानंतर पुढे 1.5 तास गेला, 1.5 तासानंतर त्याच्यातच मग आम्ही साखर टाकतो, मग ते मलाई पेढा की मलाई पेढे झाले. आणि साखर मिक्स केल्यानंतर परत भाजल्यानंतर आपल्याला कंदी पेढे मिळाले आणि जे टिकतात. मला वाटतं महिनाभर सुद्धा टिकतात ना, 20-1 दिवस तर टिकतातच. 10-15 दिवस टिकतात. 20-1 दिवस म्हणजे उन्हाळ्यात थोडा प्रॉब्लेम होतो खव्याचा असल्यामुळे. टेम्परेचर इतर सीझनला 10 दिवस आरामात राहतात. बरोबर. तर आता आपल्याला कंदी पेढे पण कळलं आणि बासुंदी पण कळली कशी ती. तर कंदी पेढे आपण बांधूया का? तर कसे तुम्ही पेढे करता दाखवा ना मला. हां, एका साईजचे एकसारखे ना. ओके, त्याचा पण प्रत्येकाचा अंदाज असणार आहे. हां, ओके, सगळे एकत्र. झाले तयार. हां, हे मी मारू. हो, त्याच्यामुळे ही राजमुद्रा आता मी दबली. येस, बरोबर ना? हो, बरोबर. चला. आणि चारोळी कधी लावायची मग? नाही, आपण ते फक्त केशरी पेढ्याला लावतो आपण. चारोळी आणि केशर फक्त केशरी पेढे. मग आता केशरी पेढे पण दाखवा ना आम्हाला. साईज मोठी करते. अच्छा, साईज मोठी. ओके, 5-5 पेढे एकत्र करून एकदा हात बसला की फटाफट होत असेल ना? हो. ओके, पण मग आता ह्याला कधी तुम्ही चारोळी लावायची आहे ना? लावा ना. खोचायची त्याच्यामध्ये प्रत्येकात. अच्छा, एक अशी. त्यानंतर ही केशर लावायची. ओके, आणि मग हे त्यानंतर शिक्का मारायचा की ते पण तयार झालं. मारू. हो, बरोबर आहे का? अजून दाबायला पाहिजे. हा, परफेक्ट झालं ना? काय शेठजी, बरोबर आहे ना? चला, एक सर्टिफिकेट मिळालं. कंदी पेढे पण झाले, केशरी पेढे पण झाले.